मित्रांनो, तुमचं वय जर 20 वर्ष ते 28 वर्ष दरम्यान असेल आणि तुम्हाला एक चांगला दमदार गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर आरबीआय अंतर्गत निघालेल्या असिस्टंट पदाच्या भरतीची ही संधी तुम्ही मिस करू नका। आरबीआयने अलीकडेच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटिफिकेशनद्वारे ही माहिती दिलेली आहे आणि आता उमेदवारांना त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरता येत आहेत। या भरतीबाबतची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लगेच या पदासाठी अर्ज करता येईल। आता जर ही नोटिफिकेशन तुम्ही बघितली तर जवळपास 45 पानांची ही नोटिफिकेशन आहे। त्याचा थोडक्यात सार किंवा महत्त्वाचे पॉइंट्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जर या नोटिफिकेशनची ऑफिशियल लिंक पाहिजे असेल तर ती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण नोटिफिकेशन सुद्धा वाचावी असं मी सांगेन। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट पदाच्या तब्बल 650 जागांची भरती सुरू झाली आहे। ऑनलाईन अर्ज हे 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाले असून त्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2026 ही आहे। फॉर्म भरल्यानंतर प्रिलिम्सची जी काही एक्झामिनेशन असेल ती अंदाजे 11 एप्रिल 2026 रोजी होण्याची शक्यता आहे आणि मेन एक्झाम 7 जून 2026 रोजी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या तारखा सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या। जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की यामध्ये एज लिमिट हे 20 वर्ष ते 28 वर्ष या दरम्यान आहे। तरी सुद्धा जे काही रिझर्वेशन कॅटेगरी आहे, राखीव प्रवर्ग आहे, त्यांच्यासाठी नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे। जसं SC SC कॅटेगरीसाठी 5 वर्षांची सूट आहे, OBC साठी 3 वर्षांची, पर्सन्स विथ बेंचमार्क डिझॅबिलिटीज PWBD या कॅटेगरी अंतर्गत जनरल आणि EWS साठी 10 वर्षांची सूट आहे, OBC साठी 13 वर्षांची सूट आहे, तर SC SC कॅटेगरीमध्ये 15 वर्षांची सूट देण्यात आली आहे। इतर कॅटेगरीमधील रिझर्वेशन आपण स्क्रीनवर बघू शकता। शैक्षणिक पात्रता, उमेदवार हा कुठल्याही शाखेचा ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे, जिथे कमीत कमी 50% मार्क्स असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे कम्प्युटर नॉलेज आणि स्थानिक भाषा येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सिलेक्शन प्रोसेस सिंपल आहे। इथे 3 स्टेपमध्ये निवड होणार आहे। पहिले होणार प्रिलिम्स एक्झाम, त्यानंतर मेन्स एक्झाम आणि नंतर लँग्वेज टेस्ट। एक्झाम पॅटर्न प्रिलिम्समध्ये इंग्लिश, मॅथ्स आणि रिझनिंग, मेन एक्झाममध्ये कम्प्युटर, मॅथ्स, इंग्लिश आणि रिझनिंग। चुकीच्या उत्तराला 1/4 मार्क वजा केले जाणार आहेत, त्यामुळे गेसिंग मारताना जरा काळजी घ्या। या पोस्टसाठी स्टार्टिंग बेसिक पे आहे 29,000 रुपये आणि एकूण मंथली सॅलरी अंदाजे 58,000पेक्षा जास्त मिळू शकते। असिस्टंट पदाच्या या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करताना जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 450 रुपये अधिक GST इतकी फी ऑनलाईन भरावी लागणार आहे। तर SC ST, पर्सन विथ बेंचमार्क डिझॅबिलिटी आणि एक्स सर्व्हिसमॅन या सगळ्यांना फक्त 50 रुपये प्लस GST इतकी फी भरावी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज हा फक्त आरबीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करता येणार आहे। त्या ऑफिशियल वेबसाईटची डायरेक्ट लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज डायरेक्टली भरू शकता। या एकूण 650 जागा अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर आणि लखनौ, कोलकाता, मुंबई, नागपूर, न्यू दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम या सर्व ठिकाणी आहे। जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही मुंबई आणि नागपूर या जागांसाठी अप्लाय करू शकता। मित्रांनो, ही संधी खरंच जबरदस्त आहे। आरबीआय यासारख्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरी मिळवायची असेल तर लगेच तयारी सुरू करा आणि या भरतीबद्दल काहीही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।